माहित नाही काय मागावे निसर्गाला, पण मनामध्ये कुठेतरी वाटते की सर्व काही साऱ्यांना भरभरून मिळावं. सर्व प्राणी मात्रा, पशु पक्षी, सर्व मानव आपले आणि परकेही अतिशय सुखात जीवन जगावे, आनंदात राहावे. कधीही विहारात न जाता मी दुरूनच तथागताला बघते. कधीही विहारात न जाता मी दुरूनच तथागताला बघते. मानवी कल्याणकारी सुख शांतीचं जीवन मिळावं म्हणून मी तथागताच्या तत्वाचं शुद्धाचरण करते. आस्थेच्या वाटा मिळतातही माणसाला, या आस्थेशिवाय जगू शकत नाही कुणी. प्रश्न खूप आहेत, पण एकाचंही मला कधीच उत्तर मिळालं नाही. काहींचं बरं असतं मौन राहणं, पण त्यांच्या मौनाचे भाषांतर नाही जमले मला कधीच कोऱ्या कागदावर लिहायला. या जगामध्ये कोणीच सुखी नाही. सुख हे मानण्यात असते. कुणी सुखी नाही म्हटल्यापेक्षा सुख हे मानण्यात असते. प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष असो, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही दुःख हे असतेच. काही ना काही समस्या ह्या असतात. आणि संसार म्हटलं की कारागृह. संसार हा कधी संपत नसतो. लहान मुलं असले तरी संसार, मोठे असले तरी संसार, आपण म्हातारे झालो तरी संसार, नवरा मेला तरी संसार, नातू झाले तरी संसार. म्हणजे संसार हा तिरडीवर जाईपर्यंत असतोच असतो. माणूस जेव्हा मशानभूमीत जातो तेव्हा संसार हा संपलेला असतो. आणि त्यातही तुम्ही केलेले कर्म, जर कुशल कर्म केले असतील तर सद्गती प्राप्त होते. आणि अकुशल कर्मांचा भरणा जास्त असेल तर सद्गती सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. हजारो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून माणूस हा वाहतच असतो. मानवी जन्म झाला म्हणून त्याचं सार्थक केलं पाहिजे. कोणताही धर्म असो, त्या धर्माचं आपापल्या परीने सगळेच पालन करतात. परंतु या जगामध्ये बौद्ध धर्म असा एक धर्म आहे की तो धर्म व्यक्तिपूजा सांगत नाही. त्या धर्मामध्ये देवाला कुठलंही स्थान नाही. बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहो. मी जो सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाला तुम्ही मार्गाचं पालन करा, त्याच्यावरून चाला. तुम्हाला तेही जबरदस्ती नाही. तुमच्या बुद्धीला जर ते पटत असतील तत्व तरच तुम्ही ते तुमच्या आयुष्यामध्ये पाळा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये पाळत असताना तुम्हाला त्याचे अनुभव येणारच आहे. म्हणजे बुद्धीचा निकष लावण्यासाठी तथागतांनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणत नाही की मी देव आहो किंवा मी देवाचा दूत आहो, असं काही ते म्हणत नाही. आणि हा धम्म समतावादी आहे, विज्ञाननिष्ठ आहे. बौद्ध धम्मामध्ये कर्मकांडाला महत्व नाही, अंधश्रद्धेला थारा नाही. आणि म्हणून आपण जे स्वतःला बुद्धिस्ट मानतात किंवा समजतात किंवा आहेत, त्यांनी आपला धम्म हा नीट समजून घेतला पाहिजे. आणि तो समजून घेत असताना त्या धम्माचे जे तत्व आहेत त्या तत्वाचं आपण पालन केलं पाहिजे. आपण त्या धम्माच्या मार्गावर आरूढ झालं पाहिजे. तरच आपल्याला धम्म हा कसा आहे हे कळेल. कारण अनुभूती ही अतिशय महत्वाची असते. कुठल्याही गोष्टीची अनुभूती आल्याशिवाय माणूस हा चांगलं वाईट सुख दुःख हे समजू शकत नाही. आणि म्हणून स्वतःच अनुभव घेऊन आपण जगलं पाहिजे. आणि हाच सिद्धांत तथागताच्या धम्माचा आहे. या धम्मामध्ये जात पात धर्म पंथ यालाही थारा नाही, सगळे समान आहे. कुणी जर चुकला असेल
तर त्याला देहदंडाची शिक्षा नाही किंवा तो नरकात जाईल असंही नाही. ज्याच्याकडून चुका होतात त्याने दुरुस्त व्हावं असा धम्म सांगतो. तो दुरुस्त झाला पाहिजे. म्हणजे झालेल्या चुका आणि त्या चुका आपण जे करतो त्याचं जे काही आपल्याला दुःख होते किंवा त्याचा जो त्रास होतो त्यातून माणूस हा शिकतो. त्याने शिकलं पाहिजे आणि ते शिकत माणूस हा अर्थपदाला पोचलेला आहे. थेरी गाथा जर वाचल्या तर या ठिकाणी त्या बुद्धकालीन ज्या थेऱ्या होत्या म्हणजे श्रेष्ठ स्त्रिया, त्यांनी बौद्ध धम्म हा स्वीकारला आणि आपल्या हातून झालेल्या ज्या काही चुका आहेत त्या चुका त्यांनी दुरुस्त केल्या, म्हणजे त्या अर्थपदाला प्राप्त झाल्या. अशा प्रकारे हा धम्म समजून घ्या, नीट समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनीच मानवतावादी बनलं पाहिजे, समतावादी बनलं पाहिजे. आपल्याला जसं सुख हवं, आपल्याला जसं आपण सगळे आपल्या जे काही माहीत नाही काय मागावे निसर्गाला, पण मनामध्ये कुठेतरी वाटते की सर्व काही साऱ्यांना भरभरून मिळावं. सर्व प्राणी मात्रा, पशु पक्षी, सर्व मानव आपले आणि परकेही अतिशय सुखात जीवन जगावे, आनंदात राहावे. कधीही विहारात न जाता मी दुरूनच तथागताला बघते. कधीही विहारात न जाता मी दुरूनच तथागताला बघते. मानवी कल्याणकारी सुख शांतीचं जीवन मिळावं म्हणून मी तथागताच्या तत्वाचं शुद्धाचरण करते. आस्थेच्या वाटा मिळतातही माणसाला, या आस्थेशिवाय जगू शकत नाही कुणी. प्रश्न खूप आहेत पण एकाचंही मला कधीच उत्तर मिळालं नाही. काहींचं बरं असतं मौन राहणं, पण त्यांच्या मौनाचे भाषांतर नाही जमले मला कधीच कोऱ्या कागदावर लिहायला. या जगामध्ये कुणीच सुखी नाही. सुख हे मानण्यात असते. कुणी सुखी नाही म्हटल्यापेक्षा सुख हे मानण्यात असते. प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष असो, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही दुःख हे असतेच. काही ना काही समस्या ह्या असतात. आणि संसार म्हटलं की कारागृह. संसार हा कधी संपत नसतो. लहान मुलं असले तरी संसार, मोठे असले तरी संसार, आपण म्हातारे झालो तरी संसार, नवरा मेला तरी संसार, नातू झाले तरी संसार. म्हणजे संसार हा तिरडीवर जाईपर्यंत असतोच असतो. माणूस जेव्हा मशानभूमीत जातो तेव्हा संसार हा संपलेला असतो. आणि त्यातही तुम्ही केलेले कर्म, जर कुशल कर्म केले असतील तर सद्गती प्राप्त होते. आणि अकुशल कर्मांचा भरणा जास्त असेल तर सद्गती सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. हजारो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून माणूस हा वाहतच असतो. मानवी जन्म झाला म्हणून त्याचं सार्थक केलं पाहिजे. कोणताही धर्म असो त्या धर्माचं आपापल्या परीने सगळेच पालन करतात. परंतु या जगामध्ये बौद्ध धर्म असा एक धर्म आहे की तो धर्म व्यक्तिपूजा सांगत नाही. त्या धर्मामध्ये देवाला कुठलंही स्थान नाही. बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहो. मी जो सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाला तुम्ही मार्गाचं पालन करा, त्याच्यावरून चाला. तुम्हाला ते जबरदस्ती नाही. तुमच्या बुद्धीला जर ते पटत असतील तत्व तरच तुम्ही ते तुमच्या आयुष्यामध्ये पाळा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये पाळत असताना तुम्हाला त्याचे अनुभव येणारच आहे.
म्हणजे बुद्धीचा निकष लावण्यासाठी तथागतांनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणत नाही की मी देव आहो किंवा मी देवाचा दूत आहो, असं काही ते म्हणत नाही. आणि हा धम्म समतावादी आहे, विज्ञाननिष्ठ आहे. बौद्ध धम्मामध्ये कर्मकांडाला महत्व नाही, अंधश्रद्धेला थारा नाही. आणि म्हणून आपण जे स्वतःला बुद्धिस्ट मानतात किंवा समजतात किंवा आहेत, त्यांनी आपला धम्म हा नीट समजून घेतला पाहिजे. आणि तो समजून घेत असताना त्या धम्माचे जे तत्व आहेत त्या तत्वाचं आपण पालन केलं पाहिजे. आपण त्या धम्माच्या मार्गावर आरूढ झालं पाहिजे, तरच आपल्याला धम्म हा कसा आहे हे कळेल. कारण अनुभूती ही अतिशय महत्त्वाची असते. कुठल्याही गोष्टीची अनुभूती आल्याशिवाय माणूस हा चांगलं वाईट सुख दुःख हे समजू शकत नाही. आणि म्हणून स्वतःच अनुभव घेऊन आपण जगलं पाहिजे. आणि हाच सिद्धांत तथागताच्या धम्माचा आहे. या धम्मामध्ये जात पात धर्म पंथ यालाही थारा नाही, सगळे समान आहे. कुणी जर चुकला असेल तर त्याला देहदंडाची शिक्षा नाही किंवा तो नरकात जाईल असंही नाही. ज्याच्याकडून चुका होतात त्याने दुरुस्त व्हावं असा धम्म सांगतो. तो दुरुस्त झाला पाहिजे. म्हणजे झालेल्या चुका आणि त्या चुका आपण जे करतो त्याचं जे काही आपल्याला दुःख होते किंवा त्याचा जो त्रास होतो त्यातून माणूस हा शिकतो, त्याने शिकलं पाहिजे. आणि ते चुकत शिकत माणूस हा अर्थपदाला पोचलेला आहे. थेरी गाथा जर वाचल्या तर या ठिकाणी त्या बुद्धकालीन ज्या थेऱ्या होत्या म्हणजे श्रेष्ठ स्त्रिया, त्यांनी बौद्ध धम्म हा स्वीकारला आणि आपल्या हातून झालेल्या ज्या काही चुका आहेत त्या चुका त्यांनी दुरुस्त केल्या, म्हणजे त्या अर्थपदाला प्राप्त झाल्या. अशा प्रकारे हा धम्म समजून घ्या, नीट समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनीच मानवतावादी बनलं पाहिजे, समतावादी बनलं पाहिजे. आपण आपल्याला जसं सुख हवं, आपल्याला जसं आपण सगळ्या आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या भागल्या पाहिजे असं वाटते, तसं सगळ्यांना वाटत असते. परंतु ते करत असताना आपलं शील चारित्र्य किंवा कर्म कुठेही चुकावे नाहीत असं जर मनुष्य वागला तर तो स्वतःच सुखी राहू शकतो. आणि सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी आपल्याला आपल्या कर्मातूनच मिळत असतात. आपण जसे कर्म करत असतो तशा प्रकारचं या ठिकाणी रिझल्ट आपल्या हातात असतो.